प्रत्येक वेळी बाळाला सर्दी झाल्यावर औषध देण्यापेक्षा ही ओव्याची आयुर्वेदिक पोटली एकदा नक्की करून बघा. बाळाला इतका जास्त आराम मिळतो सर्दीला. मी तर समर्थाला लहानपणापासून ते आत्तापर्यंत ही ओव्याची पोटली बनवते. सर्दी व्हायच्या आधीच जर तुम्ही म्हणजे थोडेसे लक्षणं दिसल्यानंतर लगेचच जर ओव्याची धुरी दिली ना, तर बाळाला अजिबात सर्दी वाढत नाही. करायला अगदी सोपी आहे. काय करायचं, एका तव्यावर ना 2 चमचे ओवा घ्यायचा, छान गरम करून घ्यायचा. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घालायच्या, कारण लसणामध्ये ना जे काय अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतो ना, त्याने बाळाची सर्दी पटकन बरी होते आणि ओव्याने जे काही नाक बंद झालेलं असतं किंवा कफ झालेला असतो ना, तो सैल व्हायला मदत होते. ही बोटली बनवल्यानंतर अलगदपणे बाळाची छाती शेकवून घ्यायची आणि त्याच्यानंतर ना ते झोळीमध्ये तसंच ठेवून द्यायचं. म्हणजे बाळाची पूर्ण झोप उस्तोपर्यंत झोळीमध्ये ओव्याचा वास असतो आणि त्याच्यामुळे त्याची सर्दी पटकन अशी बरी होते. त्याच्यानंतर ना माझं रुटीन शेअर करते. व्हॅलेंटाईन डेला यांनी समर्थासाठी काही गिफ्ट आणलं होतं, तेच तिला आज दाखवलं, तर इतकी जास्त खुश झाली. त्याच्यानंतर घरातली काही कामे होती ती पटपट आवरून घेतली आणि लगेचच ना ऑफिसचं काम सुरू केलं. आणि हा ऑफिसचं काम सुरू करायच्या खुर्चीवर बसायला येऊस तोपर्यंत ना मी इतकी घामाघूम झालेली असते, कारण इतकी धावपळ असते ना की पटपट सगळे कामं आवरून मग ऑफिसचं काम करायचं असतं. आणि त्यातल्या त्या समर्थाला जरा बरं वाटत नव्हतं, म्हणून तिला उठायच्यात सगळं काम संपून तिच्यासाठी वेळ द्यायचा होता. कारण ना आजारी असल्यानंतर नॉर्मल डेपेक्षा वेगळं असतं, कारण बाळाला फक्त आईच हवी असती. त्याच्यामुळे ती उठली, तिला थोडं तिच्यासोबत खेळल्यानंतर ना मग काय लगेच स्वयंपाकाची तयारी करायला घेतली. तरी पण ना तिचं स्वयंपाक करताना असं होतं ना की मम्मा तू फक्त मलाच घेऊन बस. मग कसं बसं ॲडजस्ट केलं. जर तुमचंही बाळ लहान असेल आणि आजारी पडल्यानंतर तुमचीही अशी धावपळ होते का, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग अँड बाय.